काय चाललंय? चुकलं. काय झालं? हळूच. पोस्टाचं कुरिअर टाकायचं काम चालू आहे. अण्णा चाललाय भवाननगरला. मग त्याला ही चिटकावं लागतंय सगळं. मोबाईल मध्ये फोटो काढून घे. ही काय झाले लय पुण्यात जरी असलं तरी एकदम साईडच्या गावात जर असलं का नाही तर ते पार्सलने काही जात नाही ह्याने कुरिअरने. त्याच्यामुळे ही पोस्टाने टाकायचं चालवलं. एक मुंबईचे एक सोलापूर, जास्त करून सोलापूर हे मोहोळ, परत तिकडं जे आहे ना विजापूर, हे असं खालच्या भागात इकडच्या साईडला कर्जत, जामखेड, परत परभणी, करमाळा ही आहे ना इकडं बीड बार्शीकडं, ते सगळं असं पोस्टाने टाकावं लागतंय. मग आता ही अनेक चाललंय. हो मी येऊ का? मी येऊ का? नको अण्णा ही पुढं तेवढं मांडून पोस्ट ऑफिस बघा येईल. तिकीट ठेव आणि ही दोन पुढं मांडून नी. हे आपलं कसं सांडग्याचं ह्याचं काम चालू आहे ना घालायचं. आता ही वाळलेलं सांडगे उन्हात टाकायचं, उन्हात नाही टाकले वाळलेत म्हणून. पण आता ही 4-5 जर पोस्ट होती तर म्हटलं कशाला ठेवायच्यात, आज शनिवार मग जाईल 2-4 दिवसात नेमकं पोचतं या. आणि उद्या आहे रविवार, त्याच्यामुळं पोस्ट बंद आणि कुरिअर पण बंद असतं. राहिलेल्यांच्या सगळ्यांच्या कुरिअरच्या ऑर्डरी सोमवारी टाकल्या जातील आणि ज्यांच्या कोणाच्या टाकल्यात त्या पण 2-3 दिवसात मिळतील. एक आहे 1-2 आउट ऑफ इंडिया होती, म्हणजे महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र, ते 2 राहिलेत. एक केरळचं होतं आउट ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र ग, पण ते टाकलेत. काय झालं एक ह्याचं होतं ते नाही केरळाचं नाही, एक पंजाब आणि एक पंजाबचं. मग ते पण उशिरा टाकलं ना, म्हणून ते उशिरा मिळणार आहे 2-3 दिवसात. पण 1-2-4 दिवसात मिळेल. हे 2.5 किलो आहे आणि ही 2 किलो, ही 1 किलो, ही 1 किलो. तुला फोन करेन. हा मग काय असेल ते हिसेल. तुझ्या मोबाईलवर आहेत ना पैसा अकाउंटला? आता ते केस कापायला लागतात. बरं तुला केस कापा परत ना देईन, ती हाय तेवर तरी पाठव आणि झालं उशीर झालाय. 2 किलोचा जात 100 रुपये, माझ्या अकाउंटला 144 रुपये. बरं काय राहिलेलं मी पाठवते तरी, नाही तर बरं मी सगळंच पाठवते तुला. फोन कर तिथे गेल्यावरती आणि जा लवकर. केस विचार की ह्याने तर आता तिथं पाडायला सुरुवात केलं, सांड फुटून जात त्याला. ही 2 तिकीट ठेव. 4च होती, ते सगळं ही फोटो काढायचे राहिलेत की बाळा, फोटो काढून घे. हा बरं ते तुझ्या फोन मध्ये सगळे फोटो काढून आण आणि मम्मीच्या फोन पाठव. आय जाताना काय पकड. अण्णा गेलाय, वाढू झालं. तुम्ही तर बघितलं वाढू झालं बघताय. आता ही सांडगे वाळवून हे करून ठेवल्यात मस्त. आता उद्या रविवार असल्यामुळे कुरिअर काय पॅकिंग करायचं नाही, आता डायरेक्ट सोमवारी पॅकिंग करायचे. त्याच्यामुळे सांडगे काय भरपूर वाळवून कडक उन्हात वाळवून हे करून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हो का खडंग वाळलेले आहेत. खाऊन दाखवते तुम्हाला. एकदम क्लिअर वाळवून ठेवले जातात. पण आता काय उद्याच्या दिवस पॅकिंग नाही, आता डायरेक्ट सगळी सोमवारी पॅकिंग करायची आणि सोमवारी संध्याकाळनंच निघून टाकायची. आपल्या शाबू चकली हे करून ठेवली, कारण का थोडंसं वारे कावदाना दिवस असल्यामुळे करून ठेवलंय सगळं साहित्य. फक्त आता पार्सल टाकायची राहिल्या ती. गव्हाची शेवई आहे, रव्याची, परत नाचणीचं पापड हे कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवला, डब्यात बसत नाही म्हणून एवढं सगळं. तिकडे लसूण सगळा कॅटात भरून ठेवलाय. इकडे कुरडई गव्हाची. आता हे सांडगे पण भरून ठेवते डब्यातनी. डब्यात सांडगे बसतील पण बाकीचं बसत नाही. आणि ही जुडी सकट लसूण हे पण द्यायचा तसा ठेवलेला आहे. आता बऱ्याच जणांच्या आहेत जुडी सकट ऑर्डरी आलेल्या आहेत, त्यांना आता सोमवारी पॅकिंग करून द्यायची. बऱ्याच ताईंच्या 2-3 ताईंनी मला 10-10 किलोची ऑर्डर टाकलेली लसणाची पाती सकट. पण त्या बाहेरगावी गेल्यामुळे त्यांनी सांगितले रेशमाताई काय करा पण आमचं लसूण वरती टांगून ठेवा, आम्ही 4-5 दिवसांनी गावावरून आल्यावरती आम्हाला द्या. म्हणून त्यांचा ते बांधून ठेवलेला लसूण तसंच वरती अडकून ठेवला. म्हणलं असं त्यांनी एवढ्या ह्याने मागितलाय ठेवाय. 2-3 फोन केले की ठेवा बरं का रेशमाताई ठेवा. म्हणलं चालते. आणि आज सांडगे घालायचे होते पण हात दुखतोय माझा, त्याच्यामुळं आज काय केलेलं नाही. पण ऊन खूप आहे, पण हाताचा थोडा प्रॉब्लेम आला आहे, त्याच्यामुळं आता दवाखान्यात चाललो आहे. थोडं डोकं हे विचारायचं आणि दवाखान्यातनं जाऊन यायचं. बघू तर चला.